तिरंगा. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली असतील ना. मग स्वातंत्र्य नेमकं आहे कुठे? आम्ही इररिस्पॉन्सिबल, केअरलेस, लेझी, स्क्रीन एडिक्टेड. आम्ही खरंच असे आहोत की तुम्ही आम्हाला तसं बनवलंय? फ्री डेटा, फ्री इंटरनेट तुम्हीच तर आम्हाला दिलात ना. मग आम्हाला का विचारते की अभ्यासात मन का नाहीये? हे व्यसन लागलंय की लावलं गेलंय? पेपर लीक. रात्र रात्र जागून मुलं अभ्यास करतात आणि सकाळी उठल्यावर बातमी काय? परीक्षा रद्द. हे डिप्रेशन, हे फ्रस्ट्रेशन, ही निराशा, या सगळ्याचं कारण कोण जबाबदार आहे? वरून सेफ्टी कुठे आहे? घरात असो किंवा बाहेर, ओळखीची व्यक्ती असो किंवा अनोळखी, सतत तीच भीती. कोणी विनयभंग केला तर वाईट नजरा आणि बलात्कार. अरे राज्यात रोज एक नवी बातमी, रोज एक नवी विक्टिम. पण प्रश्नाचं उत्तर कुठे? हक्क, कर्तव्य, स्वातंत्र्य, संविधान, समता, बंधुता हे फक्त शब्द बनून राहिलेत, बाकी काही नाही. तुम्ही आम्हाला प्रश्नात टाकलत ना, आता आम्ही तुम्हाला उत्तर मागतोय. हे बघा, पॉलिटिक्सशी ना आम्हाला काही संबंध नाहीये. आम्हाला झेंडे नको, आम्हाला पक्ष सुद्धा नको. आम्हाला फक्त आमचं उत्तर हवंय. उठा, बोला, बिनधास्त प्रश्न विचारा. सुरक्षेचं काय? भविष्याचं काय? स्वातंत्र्याचं काय? ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनाच विचारा. आणि हो, जोपर्यंत प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत प्रश्न विचारा. तमाम जेनझी, तुमच्या मनात राग, दुःख आणि प्रश्न दाबून ठेवू नका. व्यक्त करा, बोला, लिहा, ओरडा. इंडियन कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला जेनझीजला जे अधिकार दिले ते ऐकायला या. कम ऑन, आवाज उठवायला या, प्रश्न विचारायला या. पण या, कारण आम्हाला तुमचं मत हवंय. कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत सांगा. You're free to express your opinions. आम्हाला तुमचे प्रश्न विचारा.